पुणे में कथित जमीन घोटाले के आरोपों पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बड़ा बयान दिया है। फडणवीस ने बताया कि उन्होंने महसूल विभाग और भूमि अभिलेख विभाग से इस पूरे मामले की पूरी जानकारी तुरंत मांगी है। प्रारंभिक जो तथ्य सामने आए हैं वो काफी गंभीर है। उन्होंने कहा कि यदि जांच में किसी भी प्रकार की अनियमितता साबित हुई तो सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी, क्योंकि सरकार पारदर्शिता के सिद्धांत पर काम करती है। उद्धव ठाकरे के दौरे पर निशाना साधते हुए फडणवीस ने कहा, जब वो मुख्यमंत्री थे उस समय किसानों पर संकट था, लेकिन उन्होंने जनता के बीच जाने से परहेज किया। अब लगातार चुनावी हार के बाद उन्हें जनता से मिलने की जरूरत महसूस हो रही है। उन्होंने आगे कहा कि सरकार का मदद पैकेज सीधे किसानों के खातों में जमा हो रहा है और हर दिन लगभग 600 करोड़ रुपए किसानों को दिए जा रहे हैं। इसीलिए उनकी समस्याओं में जनता का अपेक्षित समर्थन नहीं दिखाई दे रहा है, ऐसा भी फडणवीस ने कहा। असं है की या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे। महसूल विभाग असेल, IGR असेल, लँड रेकॉर्ड्स असतील, या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे। या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे। त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही। प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत, त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे। त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे। ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय आहे, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील। पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्री ही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही, कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे। कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत। त्यामुळे निश्चितपणे ही अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल। अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल। उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे, कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते। त्यामुळे आता किमान सततच्या पराभवानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं। पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत। सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचतं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही। लोक पकडून आणण्याचं काम चाललं आहे। हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही। पण जसं आम्ही सांगितलं, रोज जवळपास 600 कोटी रुपये हे RBIच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलिएशन करावं लागतं, म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय। पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल। त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल।